नमस्कार. पतंजली योगसूत्राच्या विवरणामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण मागच्या सेशन्समध्ये एकच मिनिट मी स्लाइड शेअर करते. पहिल्या समाधीपाद ह्या पहिल्या चॅप्टरच्या 16व्या सूत्रापर्यंत आपण बघितलं होतं. चित्त, प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा, स्मृती हे सगळे हा हे पहा. चित्तवृत्तीज आपण बघितल्या होत्या. योगाची डेफिनेशन पण मागच्या ह्याच्यात बघितली होती. चित्तवृत्तीच बघितल्या होत्या. प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा, स्मृती. त्याच्यानंतर त्याचे उपाय, निरोध उपाय सुद्धा बघितले होते, सोल्युशन्स. त्याच्यानंतर मूढ, क्षिप्त, विक्षिप्त असे चित्तभूमीज बघितल्या होत्या. त्याचे रेकॉर्डिंग्स युट्यूबवर अवेलेबल आहेत, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आज आपण थोडंसं एक 1 ते 16 सूत्रापर्यंत बघितलं होतं. त्याच्या पुढे 17व्या सूत्रामध्ये पतंजली समाधीविषयी विवरणार आहोत. आता आपण मागेच बघितलं होतं की समाधी, युज समाधौ. समाधौ म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन. मग ते वर्ल्डली ऑब्जेक्टवर पण असू शकतं किंवा परमात्म्यावर पण असू शकतं. ज्या गीता आणि बाकीचे जे ग्रंथ आहेत त्यांच्यामध्ये योग म्हणजे फक्त परमात्म्याशी मिलन असा अर्थ दिलेला आहे. पण म्हणजे युजयुज्यते असा धातू तिथे वापरलेला आहे. पण योग जो पतंजलीसाठी आहे, आपण एकदम पहिल्या इंट्रोडक्शन ऑफ द पतंजली योगसूत्रामध्ये आपण बघितलं होतं की योग समाधौ हा पण एक आहे. समाधौ म्हणजे फुल कॉन्सन्ट्रेशन कुठल्याही गोष्टीवर, संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन. मग ती आयडॉल असेल, काही पुस्तक असेल, काहीही असू शकतं. ओमचा सिम्बॉल असेल, कुठलीही गोष्ट म्हणजे एखादा पर्वत असेल, झाड असेल, काहीही असू शकतं. पूर्ण कॉन्सन्ट्रेशन, संपूर्ण एकाग्रता, त्याला समाधी असं पतंजलींनी म्हटलेलं आहे. आता या समाधीचे प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत, जे बऱ्याच म्हणजे समाधी अवस्था ही फार म्हणजे रोजच्या रोज बरीच माणसं अनुभवत असतात. फक्त त्यांना माहीत नसतं की ते समाधीच्या या आपण आता पुढच्या ज्या 7-8 प्रकारच्या समाधी बघणार आहोत त्या अवस्थेमधनं ते जात असतात. पण त्यांना समजत नसतं की आपण ह्या अवस्थेचा अनुभव घेतलेला आहे. जसं आता आपण सांगू तसं तुम्हाला पण अनुभव किंवा आठवेल की अरे हे तर माझ्या बाबतीत झालं होतं. ओके. सो समाधीचे 7-8 प्रकार पतंजलींनी सांगितलेले आहेत. पहिले डेफिनेशन सांगितलेली आहे 17व्या सूत्रामध्ये की वितर्क विचारानंद स्मिता रूपानुगमनात संप्रज्ञात. संप्रज्ञात म्हणजे संप्रज्ञात समाधीची डेफिनेशन दिली आहे. त्याचे 4 प्रकार सांगितले आहे की वितर्क संप्रज्ञात समाधी, विचार संप्रज्ञात समाधी, आनंद आणि अस्मिता. ओके. अशा रूपानुगुणामुळे त्यांचे संप्रज्ञात समाधीचे 4 प्रकार होतात. आणि समाधी म्हणजे त्याला काय म्हणायचे आहे की डीप ॲब्झॉर्प्शन ऑफ अटेन्शन, म्हणजे आपलं कॉग्निशन किंवा आपली जी बुद्धिमत्ता आहे. समाधी, धी म्हणजे बुद्धी, आणि ती सम झाली पाहिजे. सम झाली पाहिजे म्हणजे एका पॉईंटवर कॉन्सन्ट्रेट झाली पाहिजे, एका वस्तूवर कॉन्सन्ट्रेट झाली पाहिजे. आपल्या डोक्यामध्ये बरेच विचार चालू असतात. म्हणजे आता समजा तुम्ही लेक्चर बघता आहात तर बाकीचे अनेक विचार, अनेक विषयांचे विचार डोक्यामध्ये चालू आहेत. तसं नाही. पूर्ण आपण एखादं गाणं ऐकत असू, आपण एखादा मूवी बघत असू, तर त्याच्या व्यतिरिक्त दुसरा काहीच विचार डोक्यामध्ये किंवा मनामध्ये नसणे, याला समाधी असं म्हटलं जातं. ओके. धी सम झालेली आहे. त्यामुळे दॅट इज कॉल्ड एज अ डीप ॲब्झॉर्प्शन ऑफ अटेन्शन ऑर धी ऑन अ पर्टिक्युलर ऑब्जेक्ट. म्हणजे एका वस्तूवर संपूर्ण बुद्धिमत्ता किंवा संपूर्ण आपला जो चित्त आहे ते एका गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट होणं किंवा एकरूप त्याच्याशी होणं, त्याला समाधी असं म्हटलं आहे पतंजली. आता याचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. ग्रॉस जी प्रकार आहे तो आहे वितर्क. वितर्क म्हणजे तर्कासहित. तर्क म्हणजे आपण तर्कशास्त्र म्हणतो ना की विचार, त्याच्यात थोडे विचार असतात. आपण एक एक बघणार आहोत पुढे. वितर्क समाधी, त्याच्यानंतर विचार समाधी, ही थोडीशी आणखीन सटलर किंवा थोडीशी आणखीन म्हणजे याची सुरुवात, कुठल्याही गोष्टीची समाधीची सुरुवात ही वितर्क समाधीपासून होते आणि पुढे जाऊन ती विचार समाधीमध्ये कन्वर्ट होते. आपण तो चार्ट पण बघणार आहोत. त्याच्यानंतर आहे आनंद. आनंद म्हणजे तो एन्जॉय करतात, ती समाधी अवस्था ती काही वेळाने आपण एन्जॉय करायला लागतो. त्याच्यानंतर असते अस्मिता. ओके. सो आणि ह्या चारही ह्यांना त्यांनी संप्रज्ञात समाधी असं म्हटलेलं आहे. संप्रज्ञात इन द सेन्स म्हणजे प्रज्ञा समज झालेली आहे, पण ही थोडीशी काय म्हणू आपण त्याला कॉग्नेटिव्ह ॲब्झॉर्प्शन आहे. म्हणजे तुमची फक्त धी एकत्र करते आहे. चित्त थोडं थोडं इन्व्हॉल्व होतं किंवा नाही होत कधी कधी. त्यामुळे याला लोअर फॉर्म ऑफ समाधी असं पण म्हटलेलं आहे. सो दिस इज संप्रज्ञात समाधी, जे थोडीशी लगेच त्याचा अनुभव येऊ शकतो अनेकांना, आणि थोडीशी लोअर फॉर्म सांगितलेली आहे.
पुढच्या ह्याच्यामध्ये त्यांनी 18व्या सूत्रात ते म्हणतात की विराम प्रत्ययाभ्यास पूर्व संस्कार शेष अन्य. म्हणजे विराम प्रत्यया अभ्यास अभ्यासपूर्व म्हणजे विराम प्रत्यय, विराम म्हणजे काहीच नसणं, ब्लँकनेस. हा, ही गोष्ट ही थोडीशी हायर फॉर्म ऑफ समाधी आहे. हे अनुभव करण्यासाठी थोडी साधना किंवा बऱ्याच वर्षांची त्याच्यामध्ये पण पुढे कुठल्या कुठल्या गोष्टीवर हे अवलंबून आहे ते पुढे दिलेलं आहे सूत्रांमध्ये, की त्याच्यामध्ये साधना किंवा गुरुचा आशीर्वाद वगैरे अशा गोष्टी लागतात, की कम्प्लीट ब्लँकनेस, विरामाचा प्रत्यय म्हणजे त्याचा अनुभव येणे. आणि अभ्यास म्हणजे त्याचा सारा अशा प्रकारच्या अनुभवाचा वारंवार अभ्यास ची पूर्व अवस्था असते, आणि ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे संस्कार किंवा कुठल्याही प्रकारचे जे इम्प्रेशन्स असतात ते तेच तेवढेच शेष राहतात. म्हणजे कुठल्याही प्रकारचे विचार त्याच्यामध्ये नसतात. फक्त मुळात चित्त किंवा आत्म्याची जी चितशक्तीची जो स्वरूप आहे किंवा त्याचा जो संस्कार आहे तेवढाच शिल्लक राहतो. हा थोडासा हायर फॉर्म आहे. ती ती अन्य आहे. अन्य म्हणजे आता हे कसं आहे, पतंजली योगसूत्र खूप कोडेड आहे. अन्य म्हणजे असंप्रज्ञात समाधी असं त्याला म्हटलं जातं. त्यामुळे ती अन्य प्रकारची आहे. म्हणजे एक प्रकारची मगाशी सांगितली की वितर्क विचारानंद अस्मिता रूपानुगमनात संप्रज्ञात. अन्य समाधी आहे ती विराम प्रत्ययाभ्यास पूर्व संस्कार शेष, म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त चित्ताचा मूळ स्वभाव शिल्लक राहतो, कम्प्लीट ब्लँकनेस क्रिएट होतो, किंवा मनुष्य हा स्वतःचे विचार किंवा स्वतःचे जी अहंकार किंवा स्वतःच्या ज्या मान्यता असतात त्या सगळ्या तिथे नष्ट होतात. ओके, सो दिस इज अ कम्प्लीट ॲब्सॉर्प्शन. मगाशी होती ती फक्त कॉग्निटिव्ह ॲब्सॉर्प्शन होतं, म्हणजे बुद्धीची समानता होती. ओके, म्हणून त्याला लोअर फॉर्म असं म्हटलेलं आहे, किंवा लोअर समाधी, काइंड ऑफ लोअर समाधी. पण ही जी आहे असंप्रज्ञात समाधी ही हायर फॉर्म आहे, की ज्याच्यामध्ये पटकन, म्हणजे तुम्ही कधी ऐकलं असेल रामकृष्ण परमहंस किंवा योगानंद किंवा अनेक जे योगी अवतार आले ते कम्प्लिटली सडनली ब्लँक होऊन जातात. ओके, किंवा ते यांची समाधी लागते, ती आहे असंप्रज्ञात समाधी. ओके, ऑफकोर्स त्याच्यासाठी बरेच अभ्यासाची आणि साधनेची आवश्यकता आहे. सो व्हॉट इज अ बेसिक डिफरन्स बिटवीन संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात समाधी? ओके, संप्रज्ञात समाधी ही ग्रॉस ऑब्जेक्ट्सवर होते. मग ते एखादं पुस्तक असेल, एखादी डोंगर असेल, एखादी नदी असेल, काही असू शकतं, एखादा पक्षी असेल, ग्रॉस ऑब्जेक्ट्स. आणि असंप्रज्ञात समाधी ही सटलर ऑब्जेक्ट्स. ओके, आता ते आपण बघूया पुढे काय, की ग्रॉस म्हणजे भौतिक स्वरूपामध्ये ज्या गोष्टी असतात त्यावर संप्रज्ञात समाधी लागते, त्याच्या कॉन्सन्ट्रेशन होतं. आणि असंप्रज्ञात समाधी ही त्याच्या रूपावर होत असते, त्या गोष्टींच्या किंवा त्याला फिजिकल मॅटर फॉर्म लागत नाही. संप्रज्ञात समाधीसाठी काहीतरी सपोर्टची आवश्यकता असते, म्हणजे सडनली संप्रज्ञात समाधी लागत नाही, त्याला कुठल्या ना कुठल्या वस्तूची आवश्यकता समोर एखादा सपोर्ट लागतो. की मला जसं आपण मूर्तीपूजा मानतो, काही लोक मूर्तीपूजा मानत नाहीत, पण मूर्तीपूजेनी जास्त चांगली प्रगती होते इनिशियल स्टेजमध्ये. ओके, तर एखादी आयडॉल म्हणा किंवा कुठलीही वस्तू, त्याला सपोर्टची गरज असते. आणि ऑफकोर्स संप्रज्ञात समाधी ही पहिली स्टेज आहे, आणि त्याच्यानंतर असंप्रज्ञात समाधी, म्हणजे काही वर्ष त्या संप्रज्ञात समाधीचा अनुभव झाल्यानंतर असंप्रज्ञात समाधी येते. त्यामुळे त्याला विथ सपोर्टची गरज नसते. ओके, संप्रज्ञात समाधीत नीड अँड ऑब्जेक्टिव्ह सपोर्ट टू मेडिटेट ऑल्सो, म्हणजे त्याच्यावर ध्यान जरी करायचं असेल तरी सुद्धा त्याला एक ऑब्जेक्टिव्ह सपोर्टची गरज असते, जी असंप्रज्ञातमध्ये नसते. सो दिस इज अ बेसिक डिफरन्स बिटवीन द संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात समाधी. आता हा चार्ट बघितला तर थोडीशी क्लिअरिटी येईल. इथे काही आकडे घातलेले आहेत बघा, 1 2 1 2 3 4, साधारणतः असे. आपण इथून म्हणजे सुरुवातीला सवितर्क समाधी लागते, मग ती सवितर्क समाधी सविचार समाधीमध्ये कन्वर्ट होते, आणि मधली स्टेज असते ती निर्विकल्प समाधी, की वितर्क टू विचारमध्ये जाते. त्याच्यानंतर लागते सविचारानंतर लागते आनंद, आणि आनंदानंतर लागते अस्मिता. ओके, समाधी या खूप बारीक बारीक म्हणजे खूप मायनर स्टेजेस आहेत समाधीच्या. म्हणजे एक जो जो अनुभव करत असतो त्याला कदाचित ह्या डिस्टिंग्विश होणार पण नाहीत किंवा होत पण नाहीत इतक्या पटापट. म्हणजे जसं आपण ऍक्सिलेटर चेंज करतो, बरोबर आहे, गिअर टाकतो, ऍक्सिलेटर चेंज करतो. समजा 40 ते 42 कधी होतात, 42 किलोमीटर म्हणजे स्पीडचं 45 कधी होतात, 45 ते एवढं आपल्याला पटकन समजत नाही, पण या स्थिती असतात. सायंटिफिकली या स्थिती असतात. दॅट्स वाय पतंजली योगसूत्र इज कॉल्ड एज अ व्हेरी सायंटिफिक बुक. की पटकन आपल्याला वाटतं 40चा स्पीड 60 झाला, बरोबर आहे, पण तो होतो ऑटोमॅटिकली. पण तिथे तो 40 नंतर 42 43 44 असाच होत असतो, आपल्या पटकन लक्षात येत नाही. सो पहिले सवितर्क समाधी लागते, त्याच्यानंतर सविचार, आणि सवितर्कमधून सविचारमध्ये जात असताना निर्वितर्क समाधी लागते.
हे खूप मायनर स्टेप्स आहेत. सविचारानंतर आनंद, आनंद नंतर अस्मिता. त्यामुळे सवितर्क नंतर निर्वितर्क, सविचार, निर्विचार, आनंद, आनंद टू अस्मिता ही मधली फेज आहे, आणि अस्मिता टू निर्बीज समाधी. आता ह्या सगळ्या ज्या समाधी आहेत, एवढ्या ज्या 8 प्रकारच्या सांगितल्या किंवा 4 आहेत ऍक्च्युली, त्याचे उप हे आहेत. तर त्या ह्या सबीज समाधी असतात. सबीज म्हणजे त्याला काहीतरी हेतू असतो किंवा त्याला काहीतरी कारण असतं. देर इज अ सीड, द वर्ड इट सेल्फ सेज सबीज समाधी, म्हणजे बीजासहित असलेली किंवा त्याला काही कारण आहे, हेतू आहे, ही असते सबीज समाधी. ओके, हा संपूर्ण एक प्रकार झाला सबीज समाधी. आणि ह्याची जेव्हा प्रॅक्टिस होते माणसाला, तेव्हा निर्बीज समाधी लागते त्याच्या पुढे जाऊन, की ज्याला काही कारण नाही, हेतू नाही. विवेकानंदांचं चरित्र तुम्ही वाचलं असेल तर त्यांच्या गुरुविषयी सांगताना ते म्हणतात की हे तर म्हणजे माझे गुरु अचानकपणे कधीही पण जिथे असतील तिथे त्या अवस्थेमध्ये ते समाधीमध्ये जायचे, की त्यांना काही कारण लागायचं नाही समाधीमध्ये जाण्यासाठी. ओके, सो दॅट इज कॉल्ड एज अ निर्बीज समाधी. आणि त्याच्या पुढे धर्ममेघ आणि त्याच्या पुढे कैवल्य. ओके, सो क्वाईट हायर मॅनिफेस्टेशन्स किंवा हायर स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये. सो आता आपण एक एक बघूया. टाइप्स ऑफ समाधी. सवितर्क पहिली एकदम सुरुवातीची जी आहे ती सवितर्क समाधी. दिस इज क्वाईट ग्रॉस काइंड ऑफ अ समाधी, किंवा एकदम वरवरची, किंवा जी खूप लोकांना अनुभवायला येते, खूप लोकांना अनुभवायला येते. म्हणजे आज जेवढी माणसं आहेत ना, प्रत्येकाने कधी ना कधीतरी अनुभव या गोष्टीचा घेतलेलाच असतो, पण त्याला माहित नसतं की मला या सवितर्क समाधीचा अनुभव मी घेतलेला आहे. सो दिस इज व्हेरी ग्रॉस समाधी. आणि दिस इज अ कॉन्सन्ट्रेशन ऑन अ ग्रॉस ऑब्जेक्ट. म्हणजे समजा आता उदाहरणार्थ आपण हे ओम असं चित्र समोर घेतलं, किंवा एखादा कुठलीही वस्तू असेल, कुठली मूर्ती असेल, तर काही असेल. समजा आपण असं हे ओमचं चित्र, खूप छान छान चित्र वगैरे येतात आपल्याकडे, अवेलेबल होतात, तर ती आपण समोर ठेवली. ओम मेडिटेशन बरेच लोक करतात, त्यामुळे किंवा ज्योतिर्ध्यान करतात, कुठलेही सुरू. आता ते वस्तू आहे तिथे समोर, त्याच्यावर आपण मेडिटेशन किंवा त्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेशन करायला सुरुवात करतो. मग धारणा, ध्यान आणि समाधी ह्या स्टेजेस लागतात, आणि मग त्याच्या पुढे सवितर्क समाधी होते. त्याच्यामध्ये काय असतं, ही समाधी म्हणजे तिथे कॉन्सन्ट्रेशन होतं, पण स्टील इट इज अकंबाइंड विथ द अदर ऍक्टिव्हिटीज ऑफ द माइंड. ओके, की पूर्ण समाधी लागलेली असताना सुद्धा किंवा कॉन्सन्ट्रेशन झालेलं असताना सुद्धा मनामध्ये किंवा चित्तामध्ये, बुद्धीमध्ये, बुद्धी वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये एंगेज्ड असते. ओके, आणि ही जी समाधी आहे ही पंचमहाभूताच, विथ द सपोर्ट ऑफ पंचमहाभूताच. ओके, पंचमहाभूत सगळ्यांना माहिती आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, जल, आकाश. सो आता हे जे काही चित्र आपण ठेवलेलं आहे, ते पार्थिव आहे, बरोबर आहे, ते या पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावरच सवितर्क समाधी लागू शकते. आणि म्हणजे ज्या वर्ल्डली ऑब्जेक्ट्स, म्हणजे हे चित्र, दुसरं काही म्हटलं, जसं वस्तू, एखादा जसं आता तुम्ही लॅपटॉप समोर बघतात किंवा मोबाईल समोर बघता आहात, सो दिस इज अ सवितर्क समाधी. आणि ह्याच्यामध्ये काय होत असतं की बॉडी, म्हणजे बॉडीचे फंक्शन्स चालू असतात, त्यांना सुद्धा म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन असतं, पण तुम्हाला बाहेरून आलेला आवाज ऐकायला येतो. ओके, किंवा बॉडीच्या इंटरनल फंक्शन्स जी आहेत ती चालू असतात. सेन्सरी अवेअरनेस असतो, म्हणजे कोणी तुम्हाला टच केलं किंवा काही आवाज आला ते पण ऐकायला येतं हळूहळू. व्हिज्युअलाइज्ड ऑब्जेक्ट्स असतात, काही दिसलं, त्यामुळे हिला ग्रॉस काइंड ऑफ समाधी असं म्हटलं जातं. त्यामुळे ही ब्रेथ आहे, आपण श्वासोश्वास करतो आहोत याची जाणीव माणसांना होत असते. ओके, आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा काही वेळेला ओम कडे कॉन्सन्ट्रेशन करताना तो मंत्र म्हटला जातो, कुठल्याही प्रकारचा जे काही असेल ते, तर त्या मंत्राचे जे चॅन्टिंग होत असतं तिथे त्याचा उच्चारासाठी चितशक्ती काम करत असते. तर ही सगळी पॅरलल वर्क बुद्धीची चाललेली असतात. ओके, त्यामुळे अशा प्रकारच्या समाधीला ही सवितर्क समाधी असं म्हणतात. ओके, म्हणजे इथे तर्कशक्ती किंवा इथे चित्तशक्ती ही काम करते आहे. त्याच्यासह ही समाधी किंवा ही कॉन्सन्ट्रेशन अवस्था तिथे लागलेली आहे. त्यामुळे ही खूप ग्रॉस लेवलची, बेसिक लेवलची समाधी आहे, ज्याला सवितर्क समाधी असं म्हणतात. त्याच्या पुढे जातं ते सविचार समाधी. ओके, आता काय झालं, आता आपण एक पहिल्यांदा सवितर्कमध्ये आपण एक पोर्ट्रेट म्हणजे किंवा एक चित्र ठेवलं होतं ओमचं, किंवा एखादी ओमची अशी 3 डायमेन्शनल बरेच असं इन्स्ट्रुमेंट्स वगैरे पण लोक बनवतात, तर ते ठेवलं होतं. आता काय होतं सविचारमध्ये, जेव्हा ते कॉन्सन्ट्रेशन झालं, म्हणजे तो काही सेशन असेल किंवा जे काय असेल ते झालं, की आपण बाहेर येतो, पण तो ओम आपल्या डोक्यात राहतं कंटिन्युअसली, कारण 15-20 मिनिटं, अर्धा तास आपण त्याच्यावर मेडिटेशन किंवा साधना केलेली असते. त्यामुळे तिथून जेव्हा आपण बाहेर पडतो किंवा
जरी ते चित्र हटवलं गेलं, बाहेर पडण्याची पण आवश्यकता नाही, जरी ते चित्र हटवलं गेलं, तिथून दूर केलं गेलं, तरी सुद्धा आपल्या डोक्यामध्ये तो ओम राहतो. ओके, त्याची एक इमेज किंवा त्याची एक प्रतिमा आपल्या डोक्यामध्ये राहते. ओके, त्याला म्हणतात सविचार समाधी. दिस इज क्वाईट अ सटलर. सटलर म्हणजे अजून ग्रॉस नाहीये, ती अंतर्गामी आहे. दिस रिलेट्स टू द सटलर ऑब्जेक्ट्स आफ्टर द ग्रॉस हॅव बीन लेफ्ट बिहाइंड. म्हणजे ग्रॉस ऑब्जेक्ट्स ज्याच्यावर आपण समाधी कॉन्सन्ट्रेशन करत होतो, तो दूर केल्या गेल्यानंतर सुद्धा त्याची प्रतिमा आपल्या डोक्यामध्ये राहते, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन सुरू होतं. आणि दिस टेक्स द सपोर्ट ऑफ द पंचतन्मात्रास. आता पार्थिव स्वरूपाचा तो ओम समोर नाही आहे, ओके, पंचमहाभूताने बनवलेला, पण त्याच्या तन्मात्रा आहेत. आता प्रत्येक महाभूताची एक एक तन्मात्रा आहे. जसं पृथ्वीचं गंध आहे, जलचं रस आहे, म्हणजे जल महाभूताचा रस तन्मात्रा आहे. त्याच्यानंतर अग्नि महाभूताचं तेज तन्मात्रा आहे. अशा 5 तन्मात्रा आहेत. तन्मात्रा म्हणजे त्याच्या बेसिक प्रिन्सिपल्स आहेत. तर त्याच्यावर म्हणजे तो ओम पार्थिव स्वरूपातून हटवला गेला आपल्या समोरून, पण तो डोक्यामध्ये राहिलेला आहे किंवा मनामध्ये त्याची इमेज राहिलेली आहे, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन सुरू होतं. इट इन्क्लुड्स द सबटायटल्स ऑफ मॅटर अँड सबटायटल्टीज ऑफ 10 सेन्सेस. म्हणजे सेन्सेसनी तुमच्या 10 इंद्रियांनी पंच ज्ञानेंद्रियांनी जे ग्रहण केलेलं असतं त्या ऑब्जेक्टचं, तो कन्व्हर्ट करतो आतमध्ये. ओके, ती त्याची एक इमेज क्रिएट होते. जसं तुम्ही बघितलं असेल की जर खूप वेळ 10 मिनिटं समजा ज्योतीवर एकटक बघत राहिलात आणि पटकन डोळे मिटलेत, तर ती ज्योत आपल्याला आपल्या डोळ्यासमोर, मिटलेल्या डोळ्यांसमोर पण दिसते. ओके, हा अनुभव तुम्ही घेऊन बघू शकता की 10 मिनिटं एक सलग ज्योतीकडे किंवा कुठल्याही वस्तूकडे बघत बसायचं आणि पटकन डोळे मिटले तर ती वस्तू आपल्या डोळ्यासमोर दिसते. तर ती तन्मात्रा आहेत. तन्मात्रांनी आणि सेन्सेस इंद्रियाजनी क्रिएट केलेली तुमच्या म्हणजे अंतर्मनामध्ये क्रिएट केलेली इमेज आहे, त्याच्यावर ही सविचार समाधी, कारण तो विचार आहे. ओके, ती विचारावर लागते म्हणून सविचार समाधी आहे. परंतु ह्याच्यामध्ये पण माइंड इज ॲज, म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं की सबटिलिटीज ऑफ माइंड ॲज ऑब्जेक्ट्स ऑफ मेडिटेशन, एन्क्वायरी अँड नॉन अटॅचमेंट. तर थोडीशी ग्रॉस सवितर्कपेक्षा थोडीशी सटलर फॉर्ममध्ये येते. त्यामुळे ह्याला कुठल्या वस्तूची आवश्यकता लागत नाही. हा विचारांवर समाधी होते किंवा विचारांवर केलं जाणारं हे कॉन्सन्ट्रेशन आहे. त्यानंतर होतं की आनंद, सानंद समाधी. ओके, आता ज्या वेळेला तुम्ही आता हे एक्सपिरियन्स करण्याच्या या गोष्टी आहेत, ते प्रयोग करून बघू शकता की रोज मी 20 मिनिटं किंवा अर्धा तास मी आज 7-8 दिवस करून बघा. कारण ह्या सांगण्याच्या गोष्टी नाही, या अनुभवाच्या गोष्टी आहेत. 7-8 दिवस रोज अर्धा तास किंवा 15 मिनिटं मी एका फिजिकल ओमवर चॅन्टिंग केलं. त्याच्यानंतर मग मी जेव्हा बाहेर पडले तेव्हा मला मेंटल ओमवर चॅन्टिंग होतं. असं तर तुम्ही महिनाभर करत असाल तर काही वेळाने एका एका वेगळ्या स्टेजमध्ये आपण जातो, ज्या स्टेजला सानंद समाधी असं म्हटलं, की जी ब्लिसफुल आहे, की महिनाभर कंटिन्युअसली अर्धा तास ओम चॅन्टिंग केल्यानंतर फिजिकल आणि पुढची 15-20 मिनिटं किंवा अर्धा तास त्याच्या मेंटल स्वरूपावर किंवा त्याच्या मानसिक अवस्थेवरचं कॉन्सन्ट्रेशन होतं. म्हणजे 1 तास ओमवर कॉन्सन्ट्रेशन होतं आणि त्यावेळेला जो एक्सपिरियन्स येतो नंतर थ्रू आउट द डे किंवा काही 1-2 तास पुढे आणखीन 2-3 तास, तर त्याला सानंद समाधी असं म्हटलंय, की ओमचं एक स्वरूप आपल्याला फील होतं. ओके, त्याला ब्लिसफुल समाधी असं म्हटलं जातं, की ब्लिसफुल कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे आता मेंटल स्वरूपामध्ये किंवा मानसिक स्वरूपामध्ये पण ते दूर गेलं, पण त्याचा अनुभव राहतो, की त्याचा एक फिलिंग राहतं आपल्याबरोबर. आणि ह्या फिलिंगमध्ये काय होतं, म्हणजे या अवस्थेमध्ये काय होतं की सत्वस्थिती ऑफ इंद्रियाज, इंद्रियाज ही सत्व अवस्थेमध्ये जातात. म्हणजे इंद्रियाज आपली नेहमी बहिर्गामी असतात. मला हे खायला पाहिजे, मला ते ऐकायला पाहिजे, मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे. ओके, तर त्यांच्या डिझायर्स ज्या असतात किंवा त्यांच्या ज्या इच्छा असतात त्या कमी होतात ऑटोमॅटिकली. ओके, तर हा अनुभवाचा भाग आहे. आणि म्हणजेच त्याचा अर्थ असा की इंद्रियाज ह्या इंद्रिय जी आहे ती सत्व अवस्थेमध्ये किंवा सत्वस्थितीमध्ये जातात. सत्वस्थितीमध्ये जातात म्हणजे तुमची अत्यंत प्रिय जी कुठली खाण्याची गोष्ट असेल ती जरी समोर ठेवली तरी तुम्हाला वाटतं की ठीक आहे, नसेल मी नाही खाल्लं तरी चालणार आहे. म्हणजे जसं इंद्रियाज नॉर्मल अवस्थेमध्ये त्याच्याकडे त्या वस्तूकडे रश किंवा त्या वस्तूकडे धावत असतात, तशी ती धावत नाहीत. त्यांना ऑटोमॅटिकली अपरिग्रह जो अष्टांग ह्याच्यात पुढे म्हटलेला आहे, अपरिग्रह ऑटोमॅटिकली आपल्याकडून होतो. की वस्तू फार अगदी अत्यंत प्रिय, काय गुलाबजाम, जिलेबी किंवा जे काही असेल किंवा कुठल्याही श्रवणाची वगैरे सुद्धा कुठल्याही प्रकारची, की अत्यंत आवडतं एखादं फूल म्हणा असेल, तर ते सुद्धा तुम्ही त्याच्याकडे धावत नाही किंवा जस्ट लेट मी एन्जॉय दॅट असं होत नाही. तर त्याला सानंद अवस्था असं म्हटलेलं आहे, की सानंद समाधी. त्याचं कारणच असं आहे की ही ब्लिसफुल समाधी आहे.
जनरली आपण एखादी गोष्ट का खातो किंवा का बघत असतो, तर आपल्याला त्यातून आनंद मिळवायचा असतो. फॉर एक्झाम्पल, गुलाबजाम मला प्रचंड आवडतात. तर गुलाबजाम खाऊन मला काय होणार आहे, समजा मला दिसले म्हणजे खूप छान जेवण झालंय माझं आणि तरी मला गुलाबजाम दिसले, तर जनरली माझी इंद्रिय मला काय सांगतात की नाही नाही, तो पदार्थ असा आहे की ज्याच्यातून तुला आनंद मिळतो, जा आणि खा. ओके, त्याच्याने तुला आनंद मिळेल. पण हाच आनंद जेव्हा मी माझ्या सवितर्क सविचार समाधींमधून मला ऑलरेडीच मिळालेला आहे. ओके, जेव्हा मी ह्या प्रोसेस करते तेव्हा, त्यामुळे आता मला आणखी आनंदाची गरज नाही आहे, एका म्हणजे बाह्यच्या वस्तूची गरज नाहीये ज्याच्यातून मला आनंद मिळवावा. तो मनुष्य स्वतःच त्या ब्लिसफुल समाधीमध्ये राहतो. ओके, तर याला ब्लिसफुल सानंद समाधी असं म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन इज फ्री फ्रॉम द ग्रॉस अँड सटलर इम्प्रेशन्स दॅट वेअर ॲट प्रिव्हियस लेवल्स. म्हणजे पहिल्यांदा आपल्याकडे ग्रॉस फॉर्ममध्ये पार्थिव स्वरूपामध्ये ओम होता, मग आपण तो मेंटल फॉर्ममध्ये होता. तर ह्याची पण अवस्था राहत नाही. त्याचा एक इफेक्ट आपण म्हणू शकतो की ऍक्च्युली त्याला तिसरी समाधीची अवस्था म्हटलेली आहे, सानंद समाधी. पण त्याचा इम्पॅक्ट राहतो काही तास, 2 तास, 4 तास, आता प्रत्येकावर अवलंबून आहे, पर्सनॅलिटीवर, किंवा अर्धा दिवस वगैरे असं. तो आनंद आपण त्या आनंद अवस्थेमध्ये राहतो, त्याला सानंद समाधी असं म्हटलेलं आहे. त्याच्यापुढे त्याच्यापुढे एक मिनिट. हा, त्याच्यापुढे असे सस्मिता समाधी. ओके, आता ही थोडीशी म्हणजे इथपर्यंत सवितर्क सविचार सानंद हे खूप लोक अनुभव करतात, अगदी रोजच्या डे टू डे लाईफमध्ये पण अनुभव करत असतात. आता ह्याच्या पुढची जी आहे ही थोडीशी अधिक साधनेची याच्यामध्ये आपल्याला आवश्यकता पडते, की सस्मिता समाधी. म्हणजे अशा प्रकारचं हे मी आणखीन 6 महिने किंवा एक वर्षभर मी अशी जर प्रॅक्टिस ठेवली माझ्या मेडिटेशनची किंवा माझ्या साधनेची, तर पुढे पुढे काय होतं की समाधी इज प्रेझेंट विथ द आयनेस. ओके, म्हणजे आपण म्हणजे लोकांचे अनुभव आहेत की स्वतःचा फॉर्म त्याला समजतो आणि तो दुसऱ्याला सांगू शकत नाही की मी कोण आहे किंवा मी काय आहे. लिटरली म्हणजे काही लोकांचे तर असं अनुभव शेअर केलेले आहेत की मी या एका केजमध्ये बंद आहे असं त्यांना जाणवतं, की मी तर बाहेर पण जाऊ शकतो, मी हा देह सोडून सुद्धा बाहेर जाऊ शकतो, पण मी या देहामध्ये बद्ध आहे. हे त्यांना अनुभव येतो हळूहळू किंवा त्यांना जाणवतो. ओके, सो इट रिलेट्स टू द आयनेस विच इज इवन सटलर. म्हणजे अतिशय म्हणजे स्वतःचा मूळ स्वरूपाकडे तो मनुष्य झुकायला लागतो. ॲज इट रिलेट्स टू आय दॅट इज बिहाइंड. म्हणजे त्या आपण जे मगासपासून म्हणतोय की चित शक्ती, जे चेतना आहे, जी या चार प्रकारचे अंतःकरण आपण बघितले, मनस, बुद्धी, अहंकार आणि चित्त. तर या मूळ जी चेतना शक्ती आहे की चित्त शक्ती आहे, त्याचा आपल्याला अनुभव यायला लागतो. ती या प्रत्येकाशी कनेक्टेड आहे आणि आपल्याला समजत नाही, तर त्याचा एक्सपिरियन्स आपल्याला यायला लागतो. सो आय कॅन गेट सेपरेटेड फ्रॉम दिस ऑल वर्ल्डली थिंग्स, हेही त्याला समजतं. म्हणजे आपल्याला जनरली वाटत असतं की ह्या सगळ्या गोष्टींशिवाय मी राहू शकत नाही. ओके, म्हणजे आता एक उदाहरण तुम्हाला सामान्य भाषेत देते, एक मिनिट. की बऱ्याच लोकांचं जे बाबतीत होतं की आपला मोबाईल हा म्हणजे एका शरीराचा भागच झालेला आहे जवळपास. तर लोक खूप अटॅच असतात मोबाईलशी. ओके, म्हणजे मोबाईलशिवाय त्यांना सुचतच नाही, पहिली गोष्ट म्हणजे. तर त्यामुळे त्यांना असं वाटायला लागतं की अरे माझा मोबाईल नसेल तर मी काय करू, मी काहीच करू शकत नाही. ओके, हे उदाहरणासाठी सांगते. तसेच आपण वेगवेगळ्या गोष्टींशी, म्हणजे आपले नातेवाईक असो, आपली घर घर असो, प्रॉपर्टी असो, सगळ्या गोष्टी असो, ते अटॅच असतात त्या गोष्टीसाठी. तर मोबाईलशिवाय मला जमणारच नाही, मी कशी राहणार, मी अशी कावरीबावरी होऊन जाते मोबाईल नसेल तर. पण जेव्हा हळूहळू तुम्ही साधनेकडे जाता, तेव्हा तेव्हा साधनेशिवाय म्हणजे त्या काळामध्ये तर तुम्ही मोबाईलचा वापर करत नाही, तर काही काळानंतर आपल्याला आनंद त्या बेसिकली मी मोबाईल का वापरते, तर मोबाईलमधून मला आनंद मिळत असतो. ओके, सो हा आनंद मला जर दुसऱ्या कुठल्याही अपार्थिव गोष्टींमधनं किंवा साधनेतून मिळत असेल, तर मला समजतं की मी मोबाईल हा माझ्या शरीराचा अविभाज्य घटक नाही, तो लांब ठेवला तरी मी अस्तित्वात राहू शकते. ओके, म्हणजे हे झालं वस्तूंच्या बाबतीमध्ये. म्हणजे समजा घर असेल, प्रॉपर्टी असेल, बंगला, गाडी, काही पण असेल, वस्तू असेल, पुस्तक असेल, काही पण असेल, त्याच्याशिवाय मी आहे, माझं अस्तित्व, आणि मी त्याच्याशिवाय सुद्धा आनंदी राहू शकते. ओके, सो या अवस्थेमध्ये तो मनुष्य त्या सगळ्या मटेरियल गोष्टींपासून सेपरेट व्हायला सुरुवात होतो, की ह्याच्याशिवाय मी राहू शकते आनंदी. ह्याचा त्याला एक विलक्षण अनुभव यायला लागतो. म्हणून त्याला सस्मिता म्हणजे अस्मितेसह असं समाधीचं फॉर्म म्हटलेलं आहे. आणि ह्या सगळ्या ज्या सांगितल्या, सवितर्क, सविचार, सानंद, सस्मिता, या सबीज समाधी आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी वस्तू लागते किंवा एखाद्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन चालू असतं. ओके, तिथे हेतू आहे, बीज आहे. आणि हेतू काय आहे की आनंद अवस्था प्राप्त करणे.
हा हेतू आहे. जो आनंद मला पूर्वी एखाद्या गुलाबजाममधनं मिळत होता किंवा माझ्या मोबाईलमधनं मिळत होता किंवा एखाद्या माझ्या भाऊ बहिणीमधून मला मिळत होता, तोच आनंद आता त्यांच्याशिवाय मला कुठल्याही गोष्टीशिवाय मला मिळतो आहे. ओके. सो दीज आर द फोर व्हरायटीज ऑफ एन्ग्रॉसमेंट आर ओनली काइंड्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे समाधीचे 4 प्रकार आहेत आणि दे हॅव द सीड ऑफ एन ऑब्जेक्ट. एक हेतू असतो आनंद मिळवण्याचा आणि एक कसं बीज असतं त्याच्यामध्ये. सो या 4 प्रकारच्या ह्याला समाधींना सबीज समाधी असं म्हटलं जातं. आता ह्याच्या पुढे एकदम 51वें सूत्र मध्ये भरपूर सूत्र सांगितली आहेत की निर्बीज समाधीचा उल्लेख त्याने केलेला आहे. सबीज झाली निर्बीज की तस्यापि निरोधे सर्व निरोधान निर्बीज समाधी. आता ही फारच हायर स्टेप मध्ये मगाशी एक मी तुम्हाला हे सांगितलं होतं, टेबल दाखवलं होतं की सवितर्क सविचार आनंद अस्मिता, मध्ये मध्ये निर्वितर्क निर्विचार आनंद टू अस्मिता, अस्मिता टू निर्बीज समाधी. या सगळ्या सबीज समाधीच्या फॉर्म्स आहेत आणि त्याच्या पुढे जाऊन निर्बीज समाधी ओके लागणार आहे. तर ही बरीच प्रॅक्टिसची गोष्ट आहे. तर ती निर्बीज समाधीचं वर्ण एकदम 51व्या सूत्रामध्ये घेतो. तर पुढचं आहे पण मी आत्ताच घेतलं कारण हे एक संलग्न आहेत या गोष्टी म्हणून. तस्यापि निरोधे सर्व निरोधान निर्बीज समाधी. म्हणजे दिस इज ऑल्सो कॉल्ड एज अ निरालंबना समाधी. आता हे वेगवेगळी नावं आहेत, पतंजलीच्या टीकाकार भाष्यकारांनी पुढे केलेली आहेत. वेन इवन दीज लेटेंट इम्प्रेशन्स फ्रॉम ट्रूथ फील्ड नॉलेज रिसीड अलॉंग विथ द अदर इम्प्रेशन्स. म्हणजे कुठल्याही प्रकारचे म्हणजे अशी जी सवितर्क सविचार सबीज समाधीची जेव्हा प्रॅक्टिस होते ओके, जसं आपण असं समजू शकतो की आपण शाळेत जातो, मग आपण कॉलेजमध्ये जातो, मग आपण एखाद्या PhD वगैरे करतो, दे बिकम एक्सपर्ट ऑफ दॅट. ओके, ती मास्टरी मिळते त्या गोष्टींमध्ये कारण सातत्याने अभ्यास केलेला असतो त्या गोष्टीचा. सो देन देर इज अ ऑब्जेक्टलेस कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे आता त्या गोष्टी आता म्हणजे प्रॅक्टिस करत 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 जसे ड्रायव्हर्स असतात बघा ओला उबरवाले, त्यांना कुठल्याही गोष्टीच्या हे लागत नाही. पहिलं जेव्हा आपण ड्रायव्हिंग शिकतो तेव्हा खूप रूल्स अँड रेग्युलेशन्स पाळतो, काही गोष्टी पाळतो. ओके, हळूहळू हळू तो त्याच्यात मास्टर होत जातो. तो त्याला कुठल्याही गोष्टीची म्हणजे त्याला इव्हन साईड मिररची गरज लागत नाही आणि फ्रंट मिररची पण गरज लागत नाही. ओके, त्यांना कुठल्याच ते इझिली ड्राईव्ह करत. सो दिस इज जस्ट अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस. तुम्ही त्यांना कुठल्याही बाह्य गोष्टींची गरज लागत नाही. दे कॅन इझिली एंटर. देर इज ऑब्जेक्टलेस कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे तुम्हाला कुठलीही समोर वस्तूची गरज लागत नाही, पार्थिव गोष्टीची नाही, मेंटल गोष्टीची नाही. तुम्ही डिरेक्टली कॉन्सन्ट्रेशन एका क्षणामध्ये करू शकता. ही फारच उन्नत अवस्था आहे निर्बीज समाधी. अँड दिस ओनली कॅन गिव्ह द फायनल सॅल्वेशन. फायनल सॅल्वेशन म्हणजे जे बंध असतात आपल्या आयुष्यामध्ये त्यातून सुटका किंवा त्यातून मोक्ष, की हा फक्त त्यातून मुक्तता ही निर्बीज समाधीच देऊ शकते. ओके, ऑफकोर्स त्यासाठी बरीच प्रॅक्टिसची आवश्यकता आहे. हा फायनल स्टेज आहे. आता तुम्ही एक साधारणतः हे दुसरं एक ह्याच्यानी बरंचसं क्लिअर होईल की आपल्याला साधारणतः जेव्हा आपण योगाच्या ह्याला लागतो, बहिरंग योग होतो, अंतरंग योग होतो. ओके, म्हणजे आसन प्राणायाम वगैरे हे सगळे. एकच मिनिट. बहिरंग योग पुढे आहे दुसऱ्या अध्यायामध्ये साधना पादामध्ये त्यांनी दिलेली आहेत, उल्लेख आहे की यमनियम हे यमनियम चे झाल्यानंतर आसन प्राणायाम वगैरे प्रत्याहार हे इथपर्यंत झाल्यानंतर अंतरंग योग म्हणजे धारणा ध्यान आणि समाधी यांना अंतरंग योग म्हटलं जातं. तर जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर धारणा सुरू करतो, मग ध्यान त्याचंच एलॉंगेशन होतं, ते आपण दुसऱ्या साधना पदामध्ये बघूया कारण त्याच्यात जास्त डेफिनेशन्स दिलेले आहेत. मग ध्यान होतं, मग समाधी होते. मग समाधीच्या पुढच्या या स्टेजेस आहेत की सवितर्क समाधी, ही आहे वितर्क म्हणजे वितर्क समाधी. त्याच्यानंतर त्याच्यानंतर विचार समाधी, आनंद समाधी, अस्मिता, निर्बीज आणि धर्ममेघ आणि मग कैवल्य. अशा या स्टेप्स आहेत असं आपण म्हणू शकतो. असा आहे तो साधक चढत 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 एक 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 पायऱ्या चढत चढत पुढे पुढे जातो. आता हे म्हणजे अ, पुढचा 19वे सूत्र दिलेलं आहे की अशा प्रकारच्या पायऱ्या तो चढत असताना काय होतं, तर भवप्रत्यय विदेह प्रकृती लयाराम. आता हे जे साधक आहेत त्यांची वर्णन आहेत की विदेह. विदेह म्हणजे काय असते तुम्हाला माहिती आहे, सीतेचं नाव आहे वैदेही.
विदेह हा जनकाचं नाव आहे किंवा विदेह नगरीचा राजा आहे तो जनक. ओके, तर विदेह ही ऍक्च्युली एखादं स्टेट नाहीये किंवा एखादी नगरी नाहीये, तर ती एक विदेह अवस्था असते. साधारणतः तुम्ही जेव्हा सुदर्शन क्रिया योगा किंवा डीप रिलॅक्सेशन टेक्निक्स किंवा कुठल्याही प्रकारचं सायक्लिक मेडिटेशन मध्ये नाहीये, पण डीप रिलॅक्सेशन टेक्निक्स आणि काही भाग सुदर्शन क्रिया योगाचा असा आहे की तुम्हाला खाली असं तुमची बॉडी लाई डाऊन झाली आहे असं इमॅजिन करायला सांगतात आणि त्या बॉडीतून बाहेर यायचा प्रयत्न करतात. ओके, तर त्या इनिशियल प्रॅक्टिसेस आहेत की मी माझ्या बॉडीच्या बाहेर पण जाऊ शकतो. त्याच्या काही सुरुवातीच्या अवस्था आहेत किंवा ज्याला आम्ही इंट्युशन योगा किंवा सटलर फॉर्म ऑफ योगा म्हणतो, जो आसन प्राणायामाच्या फार पुढची अवस्था आहे, ते दिलं जातं. सो अशा काही टेक्निक्स एसवेसानी डेव्हलप केलेल्या आहेत. सो तिथे म्हणजे तुम्हाला बॉडीतून बाहेर विदेह अवस्था म्हणजे देहापासून विलग व्हायच्या स्टेजेस किंवा एक त्या प्रॅक्टिसेस शिकवल्या जातात. तर ही जी अवस्था आहे, हे असे जे विदेह प्रॅक्टिस करणारे जे योगीज आहेत त्यांचं, आणि प्रकृती लयानाम म्हणजे प्रकृती. ओके, आता आता बघा, आता जवळपास पुण्यामध्ये टेम्परेचर घसरलेलं आहे, 12-13, काही ठिकाणी 10 असं टेम्परेचर आहे. आपण काय करतो, स्वेटर घालतो लगेच किंवा कुठल्या ना कुठल्या प्रकारची उबदार वस्त्र प्रावरण घालतो. पण काही लोक तसं नाही करत, तसेच राहतात. म्हणजे प्रकृतीसह राहायचं. जर 50 डिग्री टेम्परेचर असेल तर त्याच्याबरोबर राहायचं, 10 डिग्री टेम्परेचर असेल तर त्याच्याबरोबर राहायचं. हे प्रॅक्टिस करणारी लोक आहेत. आता तुम्ही जेव्हा आता कुंभमेळा हे आहे, महाकुंभ आहे, तुम्ही बघितलं असेल कुठल्याही बाहेरच्या वातावरणामध्ये कुठल्याही विशेष प्रकारची काळजी न घेता लोक राहतात. कसे काय राहत असेल, तर त्या प्रॅक्टिसेस आहेत किंवा त्या साधना आहे त्यांची ती. सो प्रकृती बरोबर राहणारी प्रकृती लयानाम, प्रकृती लय असे जे योगी आहेत, दे स्टे विथ द नेचर. अशा प्रकारची जी माणसं आहेत त्यांचं काय होतं, अबाव मेन्शन योगा ऑफ दीज पीपल आर कॉल्ड ॲज अ भवप्रत्यय. म्हणजे अशी माणसं, म्हणजे जी विदेह अवस्थेतली माणसं आहेत, जी प्रकृती लय या अवस्थेमधली जी माणसं आहेत किंवा अशी प्रॅक्टिस करणारी माणसं आहेत, त्या हे प्रकारच्या हे जे मगाशी सवितर्क त्यांना पटापट पटापट ह्या समाधींचा अनुभव ते घेतात किंवा त्यांच्या या समाधीला, त्यांच्या या कॉन्सन्ट्रेशनला भवप्रत्यय असं म्हटलं जातं. ओके, आणि इतरांचं काय मग, इतरेषाम पुढच्या सूत्रामध्ये तो इतरांविषयी सांगतो आहे. हा, श्रद्धा वीर्य स्मृती समाधी प्रज्ञापूर्वक इतरेषाम म्हणजे विदेह अवस्थेतल्या योगींचं आणि प्रकृतीलय असलेल्या योगींचं बाबतीत तरी सांगितलं की त्यांची भवप्रत्यय असतो किंवा त्याला त्यांच्या समाधीला भवप्रत्यय समाधी असं म्हणतात. प्रत्यय म्हणजे अनुभव ऍक्च्युली. तर भव म्हणजे सहज लागणारा, त्यांना ह्या गोष्टी सहजता प्राप्त करू शकतात. ते त्यासाठी फार कठीण प्रकारचे आचरण, ते साधना ते करत असतात. पण इतरांचं काय, म्हणजे आपल्यासारख्या लोकांचं काय, तर इतरांची काय होते की श्रद्धा म्हणजे त्यांची जशी श्रद्धा असते, म्हणजे जसा त्यांचा विश्वास असतो शास्त्रांवर किंवा स्वतःच्या गुरुवर किंवा या प्रकारच्या समाधीच्या या सायन्सवर त्यांची जेवढा विश्वास असतो, जशी श्रद्धा असते, वीर्य म्हणजे त्यांची जेवढी शक्ती असते. कारण हे कसं आहे, म्हणजे जनरली लोकांना वाटतं की फार कॉम्प्लिकेटेड आसन करण्यामध्येच एनर्जी लागते, पण साधं एका ठिकाणी बसून पण ह्या प्रकारच्या कॉन्सन्ट्रेशन करण्यामध्ये प्रचंड एनर्जी जाते. ओके, त्यामुळे शक्ती जेवढी ज्याची ज्याची असते, ते शक्ती किंवा ते वीर्य ज्याची जेवढी असते तशी स्मृती. आता पूर्वजन्माची स्मृतीज पण असतात. हळूहळू जेव्हा आनंद अवस्था जेव्हा प्राप्त होते किंवा त्यावेळेला काही काही पूर्वीच्या स्मृती पण लोकांना आठवतात की पूर्वजन्मेमध्ये मी कोण होतो वगैरे वगैरे, किंवा त्याचे संस्कार आठवतात. सो त्या स्मृतीच्या अनुषंगाने आणि प्रज्ञापूर्वक म्हणजे बुद्धी, प्रज्ञा म्हणजे बुद्धी, त्याच्या बुद्धिमत्तेप्रमाणे प्रत्येकाच्या बुद्धीप्रमाणे त्याला संप्रज्ञात समाधी लागते. संप्रज्ञात म्हणजे लोअर फॉर्म ऑफ समाधी. ती म्हणजे प्रत्येकाच्या श्रद्धा, वीर्य, स्मृती आणि प्रज्ञा याच्या पूर्वकाली म्हणजे ह्याच्या अनुषंगाने किंवा ह्याच्या विथ रेसिप्रोकल ऑफ ऑल दिस इतरांच्या बाबतीमध्ये त्यांना त्या त्या प्रकारची समाधीची अवस्था प्राप्त होते आणि त्याला संप्रज्ञात समाधी असं म्हटलेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये काही काही टाईप्स सांगितलेले आहेत की तीव्र संवेग म्हणजे काय की दोज हू हॅव फास्ट स्पीड, म्हणजे काही लोकांच्या बाबतीमध्ये ही अवस्था पटापट पटापट त्या पायऱ्या चढतात. हे सवितर्क, सविचार, आनंद, अस्मिता, सबीज, निर्बीज असं पटापट पटापट चढत जातात. ओके, दोज हू हॅव फास्ट स्पीड कॅन गेट आसन्न. आसन्न म्हणजे निर्बीज समाधी. ते पटकन आता ज्याची जशी शक्ती असेल, जशी त्याचा अभ्यास असेल, साधना असेल, त्याच्यावरची श्रद्धा असेल, त्या पद्धतीने ते पटापट त्या अवस्थेला प्राप्त होतात. मृदू मध्य अधिमात्रत्वात ततोपि विशेष.
म्हणजे आता ह्याच्यामध्ये काही लोकांना टाइम सांगितलेला आहे, काळ किती लागतो ते सांगितलंय. काही लोकांना फार कमी कालावधी लागतो, काही लोकांना मॉडरेट कालावधी लागतो, काही लोकांना हाय म्हणजे जास्त वेळ लागतो, आणि इव्हन एफर्ट्स पण लागतात तेवढे. काही लोकांना कमी एफर्ट्स करावे लागतात, काही लोकांना साधारण एफर्ट्स करावे लागतात, काही लोकांना फार जास्त एफर्ट्स किंवा फार जास्त परिश्रम करावे लागतात या गोष्टीसाठी. आता हे कशामुळे होतं, तर दॅट डिपेंड्स ऑन द पूर्वजन्म संस्कार. ओके, म्हणजे आज पहिल्यांदाच मी योग या विषयाचा या जन्मामध्ये, आज मी पहिल्यांदाच योगशास्त्राविषयी जाणून घेतलं असेल, तर मला कदाचित या जन्मात समाधी नाही लागणार. पुढच्या जन्मी लागेल, त्याच्या पुढच्या जन्मी लागेल. ओके. सो त्या पूर्वजन्माचे संस्कार असतात, की आपण या विषयावर किती चिंतन केलेलं आहे त्याच्यावर अवलंबून असतं. त्याच्यानंतर वर्तमान प्रशिक्षण, तुम्ही कुठल्या गुरुच्या किंवा कुठल्या संस्थेच्या किंवा कुठल्या परिवाराबरोबर राहून ह्या गोष्टी करता आहात, त्यांची प्रिन्सिपल्स किती डीपली रुटेड आहेत, त्याच्यावर पण ह्या गोष्टी अवलंबून असतात. आणि त्याच्यानंतर वातावरण आणि संगती, सहचर्य, म्हणजे आपल्या आजूबाजूला कशा प्रकारची माणसं आहेत. ओके. ते सुद्धा म्हणजे आपण त्यांना एक व्हायब्रेशन्स पास करत असतो, तेही आपल्याला एक व्हायब्रेशन्स पास करत असतात, एकमेकांचा परिणाम होतो. तर त्याच्यावर पण या गोष्टी अवलंबून असतात. आणि स्वयं की अभिप्सा, म्हणजे स्वतःची इच्छा, की मला ही गोष्ट, कारण हा मार्ग कठीण आहे. म्हणजे लोकांना जनरली वाटतं फार कॉम्प्लिकेटेड आसन किंवा प्राणायाम करणं इज ओनली द डिफिकल्ट थिंग, पण बिलीव्ह मी, हे अशा प्रकारच्या साधना लावणं किंवा अशा प्रकारची समाधी लावणं हे त्याच्यापेक्षा खूप जास्त कठीण आहे. म्हणजे बॉडीला एक वेळ मोल्ड करता येईल, पण मनाला मोल्ड नाही करता येत. ओके. सो दिस इज एक्स्ट्रीमली डिफिकल्ट काइंड ऑफ अंतरंग योगा, म्हणून त्याला अंतरंग योगा म्हटलेलं आहे. सो दॅट डिपेंड्स ऑन द पूर्वजन्म संस्कार, तुमचं आत्ताचं शिक्षण किंवा प्रशिक्षण जे तुम्ही घेता आहात ते, वातावरण, संगती, आजूबाजूची माणसं, तुम्ही ज्यांच्याबरोबर राहत आहात ती सहचर्य असणारी माणसं, स्वतःची इच्छा, या गोष्टींवरच्या नुसार काही लोकांना मध्यम कालावधी किंवा मध्यम प्रकारचे एफर्ट्स लागतात, काही लोकांना जास्त एफर्ट्स लागतात. ओके. सो आणि पुढे एकच सूत्र आहे, ते संपवते मी. पुढे हे करू. आणि त्यातला सगळ्यात एक छोटासा सोपा पण तसा वापरायला कठीण असा एक मार्ग त्यांनी सांगितलेला आहे, की ईश्वर प्रणिधानाद्वा. बघायला गेलं तर सोपा आहे, पण आचरण करायला अतिशय कठीण आहे. की दुसरा एक मार्ग आहे, की ह्याचे अनुभव घेण्यासाठी, ते म्हणजे ईश्वर प्रणिधान, सरेंडरनेस टू द गॉड. ओके. ईश्वराला प्रणिधान करणे. वन कॅन गेट इट बाय कम्प्लीट सरेंडरनेस टू द गॉड. तर ईश्वर म्हणजे कोण, याचं त्यांनी पुढच्या ह्याच्यामध्ये वर्णन दिलेलं आहे. आणि किंवा आता तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असं की गुरु असतात, गुरु केलेले असतात, आणि गुरु शक्तिपात करावे इतकी काही गुरूंची योग्यता असते. तर ते शक्तिपात करतात, त्याला अनुभव देतात शिष्याला. ओके. सो अशा प्रकारच्या गुरुच्या प्रती संपूर्ण समर्पण हा एक मार्ग आहे अशा प्रकारच्या समाधींचा अनुभव घेण्यासाठी. ओके. सो आपण, मला असं वाटतं की 1 मिनिट राहिले आहे, त्यामुळे आपण पुढची सूत्र ही पुढच्या सेशनमध्ये घेऊया. आणि आता आपण प्रश्न पण घेऊ शकत नाही. सो आय एम एंडिंग दिस सेशन. थँक यू व्हेरी मच.